कल्याण व्हावे सर्वांचे सोने। सर्वांना मी स्थानापन्नाची विनंती करते। दुसरं वर्ष थोडक्यात संकल्पना स्पष्ट करायची मी रोटरी क्लबचे डॉक्टर ताते आहेत त्यांना विनंती करते। नमस्कार। आरोग्य व्याख्यानमालेचा श्री गणेशा पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही मागच्या वर्षी केला। अशाच प्रकारे 1 एप्रिलच्या सुमाराला आम्ही आरोग्य व्याख्यानमाला सुरू केली आणि त्याचं मेन कारण असं होतं की जागतिक आरोग्य सप्ताह हा 7 एप्रिलच्या आधीचा आठवडा असतो आणि त्या जागतिक आरोग्य सप्ताहामध्ये आपण काहीतरी आरोग्याचा अवेअरनेस किंवा जनजागरण हाती घ्यावं अशी एक आम्हाला कल्पना मागच्या वर्षी सुचली आणि त्याप्रमाणे आम्ही इथे समाजसेवा केंद्राच्या मदतीने तो मोठा कार्यक्रम हाती घेतला आणि आम्हाला त्यात खूप आनंद झाला कारण खरोखरच त्याला लाभलेलं यश हे अवर्णनीय होतं। सर्वेपी सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया या प्रार्थनेची या आरोग्य व्याख्यानमालेची आम्ही सुरुवात केली या प्रार्थनेत आणि खरे तर या प्रार्थनेतच सर्व संकल्पना सामावलेली आहे। सर्वजण सुखी हो, सर्वांना निरामय आयुष्य लाभो हा या प्रार्थनेतील अर्थच आपल्याला सर्व काही सांगून जातो आणि सर्व नागरिकांना निरामय आयुष्य आनंदात जगण्यासाठी रोटरी क्लब चिंचवड आणि आमचे सगळे सहकारी पिंपरी निगडी अकुर्डी चिंचवड मोर्या वगैरे या सगळ्यांनी आणि पिंपरी टाउन सामाजिक प्रबोधनाचा वसा यावर्षी आम्ही घेतलेला आहे। आजकालच्या तणावग्रस्त जीवनात तुम्हाला माहिती आहे की आपल्या शरीराची आरोग्याची खूप हेळसांड होत असते, त्याला सर्वस्वी आपण कारणीभूत आहोत आणि त्यामुळे योग्य आहार, नियमित व्यायाम, तणावमुक्त जीवन आपल्यासाठी कसे जरुरीचं आहे याची जाणीव करून देण्यासाठी व जास्तीत जास्त लोकांना या व्याख्यानमालेतून आरोग्य व आहार याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती मिळावी यासाठी गेल्या वर्षीपासून पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशन आणि समाजसेवा केंद्र अकुर्डी यांच्या मदतीने आम्ही हा उपक्रम सुरू केला। त्यामध्ये हा मोठा प्रकल्प हाती घेतल्यानंतर त्याला बघितलेला रिस्पॉन्स किंवा त्याला आलेलं यश बघून दरवर्षी ही व्याख्यानमाला अशीच चालू ठेवावी असं नागरिकांकडूनही आम्हाला सूचना आली आणि आम्ही असं ठरवलं कारण आम्हाला सगळ्यांना त्याच्यामध्ये उत्साह निर्माण झाला की दरवर्षी आपण या प्रकारे थोडीशी जनजागरण मोहीम हाती घेऊया। यावर्षी आमचे इतर रोटरी क्लबही त्याच उद्देशाने आमच्या बरोबर आले आणि
आमचा सहभाग त्याने आणखी द्विगुणित केला, त्यांचा सहभाग देऊन आमचा उत्साह त्याने द्विगुणित केला आणि ही व्याख्यानमाला आज इथे सुरू होत आहे. आरोग्य व्याख्यानमालेचे महत्व जाणून सर्व वृत्तपत्रांनी सकाळ, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स वगैरे या व्याख्यानमालेत प्रसिद्धी देऊन जनजागृती केली. त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. दिनांक 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आहे. परवाच मन की बात या कार्यक्रमामध्ये मोदींनी सांगितलं की यावर्षी 7 एप्रिलला डिप्रेशन हा टॉपिक घेऊन आम्ही जगापुढे येत आहोत. तर आपण या दिवशी डिप्रेशन नाही, पण डिप्रेशन झाल्यामुळे ज्या काही गोष्टी होतात, म्हणजे ब्लड शुगर वाढणे, आपलं ब्लड प्रेशर वाढणे वगैरे, या सगळ्या आजारांच्यासाठी हिमोग्राम, ब्लड शुगर, थायरॉइड, ब्लड ग्रुप वगैरे या तपासण्या आपण सर्व या रोटरी क्लबतर्फे आणि पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशनतर्फे स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये फ्री करणार आहोत. स्टर्लिंग हॉस्पिटलची लोक इथे येतील आणि इथं ब्लड कलेक्ट करतील. फक्त लोकांनी आज रजिस्ट्रेशन करावं, तिथं नावं नोंदवून द्यावीत आणि या सगळ्या 4-5 तपासण्या मोफत इथे केल्या जातील. या सर्व उपक्रमास पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय गव्हाणे, समाजसेवा केंद्र अकोलडिया संस्थेच्या सदस्या सौ स्वाती देशपांडे, सेक्रेटरी सोनी साहेब व रोटरी क्लब चिंचवड, पिंपरी, निगडी, पिंपरी टाउन आणि चिंचवड मोरिया या सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दरवर्षी या आधीच्या सप्ताहात, म्हणजे 7 एप्रिलच्या आधीच्या सप्ताहात ही व्याख्यानमाला अशीच आयोजित केली जाईल आणि आपणा सर्वांच्या मदतीने समाज प्रबोधनासाठी आम्ही लावलेले हे छोटे रोपटे काही वर्षातच त्याचा वटवृक्ष नक्की होईल याची मला खात्री आहे. या व्याख्यानमालेनिमित्त दरवर्षी पिंपरी चिंचवड भागातील ज्येष्ठ डॉक्टरांसाठी आम्ही मागच्या वर्षीपासूनच ही व्याख्यानमाला सुरू झाली. तर रोटरी धन्वंतरी पुरस्कार हा आम्ही इथल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा डॉक्टरांसाठी चालू केलेला आहे. यावर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ बालरोग तज्ञ डॉक्टर श्री प्रभाकर बोरटे यांना हा प्रदान करण्यात येईल. धन्यवाद. पण काही जण अतिशय कष्टाने काम करून पडद्याआड राहतात, तर त्यांची आठवण, त्यांचं स्मरण हे नक्कीच झालं पाहिजे आणि तुम्हाला तर ते खूपच आवडेल, कारण अतिशय सर्वांच्या लाडक्या अशा स्वाती देशपांडे यांना मी गुलाबाचं फूल द्यायची विनंती आमच्या गोडसे सरांना करते. त्या आहेत म्हणून हा प्रोग्राम इतका सुंदररित्या होऊ शकतो. ते एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर माधवी वझे ह्या डेंटल सर्जन आहेत. पूर्वी दातांचे डॉक्टर म्हटले की फक्त आ करून असा विचित्र एक आवाज काढायचो आपण, कारण की ते दुखायचं वगैरे इतपत आपली कल्पना होती. पण आता तशी राहिलेली नाही आहे. त्यांना सर्वांच्या चेहऱ्यावरील स्मितरेषा इतक्या भावतात, त्यामुळे त्यांनी कॉस्मेटिक आणि एस्थेटिक डेंटिस्ट्रीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आहे. त्याबद्दल त्यांना विशेष आस्था आहे. त्या आयडीएच्या 2008 मध्ये प्रेसिडेंटही राहिलेल्या आहेत, रोटरी क्लबच्याही प्रेसिडेंट राहिलेल्या आहेत. मदर आणि चाइल्ड केअर याविषयी त्यांनी वेगवेगळ्या स्तरावर लोकांना जागृत करण्यासाठी आपल्याकडून अथक प्रयत्न केलेले आहेत. त्याचबरोबर वुमन इन रोटरीच्या कक्षातून भरपूर कामही केलेले आहेत. त्या लवकरच गावागावातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे राहणीमान सुधारण्याच्या दृष्टिकोनातून अकॅडमी चालू करत आहेत. त्यांच्या या मूल्यवान कामासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. अशा आपल्या या भावना प्रधान प्रोत्साहन देणाऱ्या वक्त्या डॉक्टर माधवी वझे, मी त्यांना त्यांचे आरोग्याबद्दलचे मनोगत व्यक्त करायची विनंती करते. नमस्कार. पहिल्या प्रथम प्रेसिडेंट इलेक्ट अनघा, तुला खूप धन्यवाद. खूप छान शब्दात त्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. डॉक्टर संजीव दाते माझे आणि माझ्या मिस्टरांचे खूप जवळचे मित्र आहेत. तर त्यांचा मला काही दिवसांपूर्वी फोन आला की आम्ही अशी आरोग्य व्याख्यान मला अरेंज केली, तर तू उद्घाटनाला येशील का? तर ऍक्च्युली संध्याकाळी माझी ओपीडी असते. आपल्याला माहितीये दाताच्या दवाखान्यात खूप लोक थांबलेले असतात बिचारे असा हात करून. तर मी त्यांना आता हरकत नाही, मी ऍडजस्ट करेन आणि मी येईन. आणि त्याच्यानंतर काही दिवस गेले आणि मला अजून एक फोन आला की आम्ही अशीच आरोग्य व्याख्यान मला आयोजित केली, तर त्याच्या उद्घाटनाला तुम्ही याल का?
तर अशा अनेक आरोग्य व्याख्यानमाला यावर्षी डिस्ट्रिक्टमध्ये अनेक प्रेसिडेंट्सनी ऑर्गनाईज केल्या. तशीच एक आरोग्य व्याख्यानमाला स्वर्गात आमचे काही रोटेरियन्स आहेत त्यांनी पण आयोजित केली होती. आम्ही रोटेरियन्स इतकं समाजासाठी काम करतो त्यामुळे आम्ही डेफिनेटली स्वर्गातच जातो, ह्याच्याबद्दल कोणी शंका बाळगू नका. तर तसे स्वर्गात माझे खूप मित्रमैत्रिणी आहेत आणि त्यातल्या एका मित्राचा मला फोन आला की अगं ह्या शुक्रवारी स्वर्गामध्ये आम्ही आरोग्य व्याख्यानमाला आयोजित केली आहे, तू उद्घाटनाला येशील का? विचार करा माझी काय अवस्था झाली असेल. आपल्यापैकी कुणालाही जर असा फोन आला की तुम्हाला स्वर्गात यायचं आहे, काय अवस्था होईल आपली. तर आपण सगळेच असे मृत्यू, आजारपण, अपघात अशा गोष्टींना खूप घाबरतो किंवा आपण म्हणतो शब्द सुद्धा उच्चारू नको असं काही की अपघात होईल, आजारपण येईल असं. तर त्या दृष्टीने आपण सगळे असे सतत प्रयत्न करत असतो. आमचे प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अरविंद गोडसे, चिंचवड मोरयाचे विलास, रोटरियन विलास, आकुर्डीचे रोटरियन विजय, निगडी क्लबच्या डॉक्टर शुभांगी, पिंपरीच्या विभा जुच्ची, पिंपरी टाउनचे चिंतामणी अभ्यंकरी, सगळी डॉक्टर मंडळी किंवा नॉन डॉक्टर मंडळी हे वर्षभर लोकांसाठी खूप 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 काम करत आहेत. ते काम मोजणं अशक्य आहे. त्याच्याबरोबरच डॉक्टर संजीव दाते आणि मॅडम अमृता दाते यांनी खूप काम केलं. आपल्याला माहिती की नाही मला माहिती नाही, पण ट्युबरक्युलोसिससाठी म्हणजे मॅडम प्लीज थोडा वेळ 1-2 मिनिट उभं राहा. भारतामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू क्षयरोगामुळे होतात, ट्युबरक्युलोसिसमुळे, आणि त्याच्यासाठी मॅडमचं खूप काम तुमच्या एरियामध्ये आहे आणि आता लवकरच आम्ही त्याच्यासाठी एक कार्यक्रम ऑर्गनाईज करणार आहोत. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड डॉक्टर्स असोसिएशनचे चेअरमन डॉक्टर गव्हाणे, त्यांचंही खूप काम चालू असतं. समाजसेवा केंद्राचे सेक्रेटरी मिस्टर सोनी, मला गुरुतुल्य असणारे डॉक्टर गुरुटे सर आणि मॅडम गुरुटे, प्रेसिडेंट इलेक्ट हेमंत कुलकर्णी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळे इथे जमलेले उपस्थित श्रोते. आपल्या सगळ्यांना मी म्हटलं तसं खरंच खूप भीती वाटत असते ना, मृत्यू, आजारपण वगैरे नको वाटतात हे शब्द. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हा असं कोणी म्हटलं की आपल्याला धडकी भरते, की आपण ऐकलं आपले नातेवाईक कोणी ऍडमिट आहेत तरी अरे 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 बापरे काय झालं, अशा आपल्या प्रतिक्रिया असतात. म्हणूनच अगदी हजारो वर्षांपासून आपले सगळे पूर्वज सुद्धा यासाठी खूप प्रयत्न करायचे की काय करता येईल आपल्याला, मृत्यू कसा टाळता येईल, आजारपण कसं लांबवता येईल. आणि याच्यातूनच म्हणजे त्यावेळी काही सायन्स वगैरे डेव्हलप झालेलं नव्हतं, त्यामुळे ते मंत्र म्हणायचे. आपल्याला माहित असेल ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम, म्हणजे असं वाटायचं हा महामृत्यूंजय मंत्र म्हटला की मृत्यू टळेल. किंवा पूर्वीच्या काळचे आपले ऋषीमुनी सकाळी उठून सूर्याची पूजा करायचे, कारण सूर्य ही सगळ्यात शक्तिमान देवता आहे असा त्यावेळेचा समज होता. त्यामुळे सूर्याची पूजा करताना म्हणायचे जे मंत्र होते त्याच्यात सुद्धा अकाल मृत्यू हरणम, सर्व व्याधी विनाशनम, सूर्यपादोदकम तीर्थम जगदे कार्यान्यम. म्हणजे काय तर माझा अकाल मृत्यू होऊ दे नको सूर्यदेवा, मला सर्व व्याधींचा माझा विनाश होऊ दे आणि मला खूप जास्त आयुष्य दे, असेच सगळे मंत्र त्यावेळी पण असायचे. पण आता आज आपल्याला माहिती की विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजीची इतकी डेव्हलपमेंट झाली आणि मोदी आल्यामुळे आता जास्ती जोरात होती असं आपण म्हणूया. तर या सगळ्यामुळे आपल्याला आता कळलं की असे मंत्र म्हणून ते आजारपण पळून जात नाही, त्यासाठी आपल्याला वेगळं काहीतरी करायला लागतं. आणि बऱ्याच आजारांवर मला असं वाटतं आपण विजय मिळवलाय सुद्धा मंत्र न म्हणता. मृत्यूवर ऑफकोर्स नाही मिळवला, पण आपण बघितलं तर देवी, नंतर असं प्लेगची साथ आली की अख्खी गावाच्या गावात नामशेष व्हायची म्हणे त्या काळी, कॉलरामुळे मुलं मरायची. तसं आता काही आपण कोणी मरत नाही आणि अशा साथीचे रोग पण आता ऑलमोस्ट नाहीसे झाले असं म्हणायला हरकत नाही. इंग्लिशमध्ये जी म्हण आहे ना, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे त्या की आजार झाल्यावर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून आपण काय करावं किंवा काहीतरी वेगळं आपण केलं पाहिजे, ते जास्ती महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी काय असायला पाहिजे तर आपण निरोगी राहायला पाहिजे किंवा आपलं आरोग्य चांगलं मजबूत सशक्त हेल्दी असायला पाहिजे, बरोबर. मग आता आरोग्य म्हणजे काय असा प्रश्न उभा राहतो. तर आरोग्याच्या खूप व्याख्या खूप वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या भाषेत आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी सगळ्या पॅकेजमध्ये त्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. पण मला पर्सनली एक व्याख्या खूप आवडते, ती मला तुम्हाला सांगावीशी वाटते. तर गोलवलकर गुरुजी नावाचे एक नेते होऊन गेले आणि त्यांनी आरोग्याची खूप सोपी, सुटसुटीत आणि कमीत कमी शब्दात व्याख्या केली आहे, ती म्हणजे विदेह इति आरोग्यम. विदेह इति आरोग्यम म्हणजे या देहाची जाणीवच आपल्याला न आहे. उदाहरणार्थ दाढ दुखायला लागते तेव्हा आपल्याला कळतं आपल्याला दाढ आहे, किंवा हात खूप दुखायला लागला की आपण म्हणतो माझा हात दुखतोय. तोपर्यंत आपल्याला अशी विशेष त्याच्या अस्तित्वाची काही जाणीव नसते ना. हात, पाय, दाढ, डोकं, पोट सगळं आपल्याला असतंच, आपण म्हणजे विसरलेलं असतो. कधी सकाळी उठल्यावर आपण थँक्यू सुद्धा देवाला म्हणत नाही की येस यू हॅव गिव्हन मी दिस वंडरफुल बॉडी, थँक्यू टू यू.
असंही आपल्याला जेव्हा कुठले तरी साधू वगैरे सांगतात तेव्हा आपल्याला ते समजतं. याचं असंही आरोग्य आपल्याला लाभावं, अशी छान आरोग्यपूर्ण देह आपल्याला मिळावा, दीर्घायुष्य लाभावं, यासाठी मला असं वाटतं की आताच्या काळात आपण काय करू शकतो. मंत्र म्हणून तर ते मिळणार नाही. मग मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं काय तर आपण ह्या आरोग्याची किंवा आपण निरोगी कसं राहू याची थोडीशी माहिती, थोडंसं ज्ञान आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ एखादा रोग होतो तो का होतो, कशामुळे होतो. उदाहरणार्थ अगदी सर्दी खोकल्यासारख्या साध्या रोगापासून ते कॅन्सर, ब्रेन ट्युमर, आर्थरायटिस असं जे सगळं होतं ते का होतं, कशामुळे होतं, जंतूंमुळे होतं का, त्याची कारणं काय आणि त्याच्यानंतर त्याची प्राथमिक लक्षणं कोणते, म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला आपण साईन्स अँड सिम्पटम्स म्हणतो ते काय आहेत आणि नंतर मग ते टाळता कसे, म्हणजे त्याचं प्रिव्हेन्शन कसं करता येईल, त्याची थोडीशी माहिती, थोडंसं ज्ञान जर आपण करून घेतलं तर मला वाटतं आपण निश्चितपणे आपला हेतू साध्य करू शकतो. याचं एक खूप महत्वाचं आणि खूप छान उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हणजे पोलिओ. आपण सगळ्यांनी पोलिओ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी जेव्हा लहान होते तेव्हा कुठल्याही बस स्टॉपवर, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर गेलं की कमीत कमी 5-6 लोक तरी दिसायचेच पोलिओमुळे अपंग झालेले. वेळेस आता आपण गेलो की आपल्याला अजिबात दिसत नाही. पोलिओ ह्या पृथ्वीवरून या जगातून ऑलमोस्ट कम्प्लीट नाहीसा झाला, एक्सेप्ट 2 कंट्रीज, पाकिस्तान आणि नायजेरिया. आणि ह्याचं सगळं श्रेय आम्हाला रोटेरियन्सना जातं. इथे जेवढे म्हणून रोटेरियन्स आहेत त्यांनी सगळ्यांनी आपले पाठ कष्ट करायला हरकत नाही. कारण रोटरीच्या व्हॅक्सिन आणि पोलिओच्या व्हॅक्सिनचा जसा शोध लागला त्याच्यानंतर त्या व्हॅक्सिन अख्ख्या जगभरातल्या जन्मल्यापासून ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांना ऍब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कम्प्लीट फुकट रोटरी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने उपलब्ध करून दिलं. एवढंच नाही, नुसतं फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देऊन प्रश्न सुटत नाही तर सगळे जे रोटेरियन्स होते, माझे सगळे मित्रमैत्रिणी जगभरातले, त्यांनी अत्यंत रिमोट प्लेस घरातून, बिहारमधलं असेल, छत्तीसगडमधलं किंवा नायजेरियापासून ते साऊथ आफ्रिकेतला कुठलाही देश असेल की जिथे विमान पोहोचत नाही, रेल्वे पोहोचत नाही, बस पोहोचत नाही, कार जात नाही, बैलगाडी सुद्धा जात नाही, अशा ठिकाणी पायी चालत जाऊन छोट्या छोट्या बाळांना स्वतः ते डोस दिले आणि त्याच्यामुळे हे यश आज आपल्याला प्राप्त झालं. आणि मला खात्री आहे की जसं पोलिओचं निर्मूलन तसं अनेक रोग नाहीसे करण्यामध्ये आम्ही रोटेरियन्स 100% हातभार लावू आणि असे अनेक प्रकल्प रोटरी आत्ता पण करत आहे. हे जे सगळे इथे क्लब आहेत, रोटरी क्लब चिंचवड, निगडी, मोरे, या सगळ्या क्लबनी यावर्षी प्रचंड काम केलंय. शिक्षणाचं क्षेत्र घ्या, त्याच्यानंतर कचऱ्याचं व्यवस्थापन, मोदींना आपले देश स्वच्छ करायचे त्यासाठी ओला कचरा, सुका कचरा याच्यावर अनेक लेक्चर्स आणि त्यासंबंधीची प्रात्यक्षिक वेगवेगळ्या रोटरी क्लबनी घेतली. पाण्यासाठीच आता खूप मोठा कार्यक्रम पुण्यामध्ये झाला, जलोत्सव, आपण पेपरात वाचलं असेल. असं अनेक प्रकल्प आम्ही करतोय. त्याचबरोबर आरोग्य हे जे सगळ्यात महत्वाचं, कारण आपण असू तर इतर गोष्टी आहेत ना, आरोग्य असलं, आपण उभं असलो तर पाणी किंवा कचरा ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे आरोग्यासाठीचे पण खूप प्रकल्प रोटरीने घेतलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून मी आरोग्य व्याख्यान मला. यासाठी डॉक्टर संजीव दाते, प्रेसिडेंट अरविंद गोडसे, हे बाकी सगळे प्रेसिडेंट, इतर रोटेरियन्स आणि ॲन्स म्हणजे आम्ही रोटरीतल्या महिला ज्या असतात, रोटेरियनची पत्नी, त्यांना आम्ही ॲन्स म्हणतो आणि ते डेफिनेटली रोटेरियनपेक्षा जास्ती काम करतात. सॉरी, पण त्या सगळीकडे मी पाहिलं त्या खूप काम करतात. तर त्यांनी सगळ्यांनी मिळून तुमच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. खूप छान त्याचं नियोजन आखणी मला इथे दिसते आणि त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही सगळेजण इथे आज उपस्थित राहिलात याचा मला खरंच खूप आनंद वाटतोय. एक लास्ट गोष्ट म्हणजे आजकाल आपण म्हणतो की आत्ताची वृद्ध माणसं अशी खूप म्हातारी दिसत नाहीत. आत्ताचे आजी-आजोबा छान तरुण दिसतात, म्हणजे त्यांच्या हातात काठी नसते, त्याच्यानंतर ते असे ताठ चालतात, म्हणजे वाकून नाही चालत, गुडघे फारसे काही दुखत नाही, पाठीला पट्टा बिट्टा काही नसतो, पाठीचा कणा ताठ असतो, डोळ्यांनी दिसतं आणि तोंडात कवळी नसते. सगळे दात डेंटिस्टमुळे तोंडात लोकांचे शिल्लक राहतात आणि आजी-आजोबा छान दिसतात म्हटल्यावर मलाही बरं वाटतं, कारण आता मी पण आजी आहे. तर आपल्याला जर याचं तरुण दिसायचं असेल, छान टवटवीत, प्रसन्न, सुंदर दिसायचं असेल आणि हेल्दी, आरोग्यपूर्ण असं दीर्घायुष्य लावायला हवं असेल तर अशा आरोग्य व्याख्यानमालांची नितांत गरज आहे आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. आता आजपासून पुढचे 3 दिवस तुमच्यासमोर आरोग्य विषयक ज्ञानाचा अक्षरशः खजिना असलेला असा घडा उपडा होणार आहे असं समजा आणि त्याचा तुम्ही सगळ्यांनी तो घडा जरूर लुटून घ्या, खूप फायदा करून घ्या. डॉक्टरांना प्रश्न विचारावे, त्याची उत्तरं देतील. पुन्हा एकदा सगळे पार्टिसिपंट, रोटरी क्लब, त्यांचे प्रेसिडेंट, सेक्रेटरी, इतर पदाधिकारी, रोटेरियन्स, ॲन्स आणि इथे उपस्थित असलेली माझी खूप लाडकी आणि जवळची मैत्रीण जी पण डेंटिस्ट आहे, डॉक्टर दीपाली, तुम्हाला सगळ्यांचं मनापासून कौतुक, हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा. आणि आपण मला इथे बोलावलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू. NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण रोटरी क्लबचे सन्माननीय अध्यक्ष
गोडसे सर यांच्याशी संवाद साधतोय. नमस्कार सर. नमस्कार. सर, ह्या आरोग्य व्याख्यानमालेच्या अनुषंगाने रोटरी क्लबचं जो तुमचं जे कार्य आहे आणि त्याचबरोबर तुमची निवड आहे त्याबद्दल काय माहिती सांगाल सर? माझं निवड जी आहे रोटरी क्लब चिंचवडनी मागच्या वर्षी जुलैमध्ये केली आणि हा आमचा वर्ष जो आहे 1 वर्षाचाच हा काल असतो अवधी, तो पुढच्या जुलैमध्ये माझा संपेल. आणि हे आरोग्य व्याख्यानमालेचं हे 2रं वर्ष आहे आणि ह्याचे करते करवते सगळे जे आहेत ते आमचे डॉक्टर दाते आहेत. त्यांची ही संकल्पना आहे आणि त्यांच्यामुळे हे जे आहे ह्याला प्रेरणा मिळालेली आहे. आणि आमचं एक रोटरीचं एक उद्दिष्ट पण आहे ह्याच्यामध्ये की सगळ्यांचं जे आहे आरोग्याचं जे आहे लक्ष ठेवणे हे जे महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे जसे आम्ही पोलिओ जे संपवलेलं आहे तसंच इतर रोगांच्याबद्दल पण आम्ही जे आहे जास्तीत जास्त लोकांची काळजी घेऊन आणखी ते होणार नाही असे त्याची. सर, तुमच्या संपूर्ण वर्षाचं पूर्ण नियोजित कार्यक्रम असतात, तर ह्या नियोजित कार्यक्रमांच्या बद्दलचा आढावा काय सांगाल सर? हे आमचे दरवर्षी जे आहे वेगळे वेगळे प्रेसिडेंट जे आहे आपल्या बोर्डामध्ये ते ठरवतात की काय काय करायचं आहे. त्याच्यामध्ये मुख्यत्वाने आम्ही जे आहे एक शिशिर व्याख्यानमाला ही आमची खूपच म्हणजे गेली 20 वर्ष आम्ही ही करतोय. आणि तसंच चेस कॉम्पिटिशन, स्विमिंग कॉम्पिटिशन, आणखीन इतर स्पोर्ट्स किंवा आम्ही जे आहे वेगळ्या वेगळ्या कॉलेजेसमध्ये शाळेमध्ये काही जे आहे स्किल डेव्हलपमेंटचे जे आहे हे आणि प्लस जे आहे आम्ही काही लोकांना जे आहे तसं प्रिव्हेन्शनच्या हिशोबाने मुलींना जे आहे रुबेला वॅक्सिनेशन प्लस त्यांचं जे आहे होमोग्लोबिन तपासणी ही सगळी जे आहे कार्यक्रम आमचे हे सतत वर्षभर चालू असतात असं सगळे. सर, तुमच्या ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत अजून पुढं दुसरे आंतरराष्ट्रीय उपक्रम चालतात, तर त्याच्याविषयी काय सांगाल सर? आंतरराष्ट्रीय उपक्रम ज्या देशांमध्ये जे आहे ऑलरेडी जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत तिथे तर हे नाही झालं, पण आपल्या एशिया खंडामधल्या अनेक राष्ट्रांमध्ये ह्या जसं हे आम्ही प्रोग्राम जे करतो असे सगळे त्या ह्याच्यामध्ये पण चालू असतात. आणि ज्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत ते आम्हाला ह्या विषयामध्ये त्यांच्याकडनं आर्थिक मदत देतात. धन्यवाद सर. या ठिकाणी तुम्ही NSCC स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला माहिती दिलीत आणि तुमचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. चिंचवडचे प्रेसिडेंट मिस्टर गोडसे यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं.